ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. सात्विक, राजस व तामस तप. श्लोक आहेत 17, 18 आणि 19. भगवंतांनी प्रथम कायिक, वाचिक, मानस असे तपाचे 3 प्रकार सांगितले. आता ते 3 श्लोकात तेच तप सात्विक, राजस व तामस केव्हा होते ते सांगत आहेत. श्लोक 17. श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधम नरैः अफलकांक्षिभिर्युक्तैः सात्विकम परिचक्षते. हे 3 प्रकारचे तप जर फलाची आकांक्षा न धरणाऱ्याने आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा मनुष्याने अत्यंत श्रद्धेने आचरले तर त्याला सात्विक तप असे म्हणतात. श्लोक 18. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयत क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलमध्रुवम. सत्कार, मान, पूजा यांच्याकरता आणि दांभिकपणाने जे तप करतात त्याला या लौकी राजस्तप असे म्हणतात. ते चंचल व अनित्य आहे. श्लोक 19. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदारुतम्. मूर्खपणाचा हट्ट घेऊन बसणारा स्वतःला पीडा देऊन जे तप करतो अथवा दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरता जे तप करतो त्याला तामस तप असे म्हणतात. कायिक, वाचिक व मानसिक तप ज्यावेळी मनुष्याकडून आचरले जाते त्यावेळी गुणप्राधान्याप्रमाणे त्याचे सात्विक, राजस व तामस असे 3 भाग होतात. तप खरं तर एकाच प्रकारचं आहे, पण त्या तपामागे आचरणाराची वृत्ती कशी आहे त्यावर त्याचे स्वरूप अवलंबून राहतं. भगवंत श्लोकात आधी सात्विक तप कशाला म्हणायचं ते सांगत आहेत. कायिक, वाचिक व मानस असे 3 प्रकारचे तप सत्वशुद्ध युक्त मनाने, श्रद्धेने व फलाची आकांक्षा न ठेवता आचरले तर त्याला सात्विक तप असं म्हणतात. तेच तप जर सत्कार, मान, पूजा वगैरे गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून दंभपूर्वक केले जात असेल तर ते राजस तप आहे. आणि अशा तपाने क्षणभंगूर फलप्राप्ती होते व मूढपणाने स्वतःला त्रास देण्यासाठी अथवा दुसऱ्याच्या नाशासाठी जे तप केले जाते ते तप म्हणजे तामस तप आहे असे भगवंतांनी श्लोकात सांगितलेलं आहे. जे केवळ भगवत प्राप्ती करता दृढनिष्ठेने, एकाग्र चित्ताने, अंतर्मुख मनाने, कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता परमेश्वरार्पण बुद्धीने, सेवावृत्तीने तप केले जाते ते तप सात्विक असतं. कोणतेही स्वधर्म प्राप्त कर्म फलाच्या इच्छेने करायचं नाही. हा कर्मयोगाचा पाया आहे. कारण फलाच्या इच्छेने केलेली कोणतीही गोष्ट बंधनास कारणीभूत होते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवते. मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून त्या परमतत्वाशी ऐक्य पावणे. मग फलाची इच्छा ठेवली की त्याचे फल भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागणार. म्हणून भगवंत कोणतेही कर्म फलप्राप्तीच्या इच्छेने करू नये असं सांगतात. आता शंका येईल की तप तरी मोक्षाच्याच इच्छेने केले जाणार ना, मग ती फळाची इच्छा केल्यासारखेच झाले. पण मोक्षाच्या इच्छेने केलेल्या तपाने जर मोक्ष प्राप्तीच होत असेल तर पुनर्जन्माचा फेरा राहणारच नाही. तेव्हा मोक्षाची कामना ही बंधनकारक होत नाही. भगवंतांनी पूजा, मान सन्मान त्यांच्या प्राप्तीसाठी केलेले तप राजस म्हटलेले आहे. थोडक्यात ते तप फळाच्या अपेक्षेनं केलं जातं. पूजा, मान सन्मान वगैरे काही प्रातिनिधिक गोष्टींचा भगवंतांनी उल्लेख केला आहे. अशा इतर आणखीही अनंत कामना असतील त्या पूर्ण होण्यासाठी केलेले तप ते राजस तप झालं असं भगवंतांनी केलेल्या सात्विक तपाच्या व्याख्येच्या आधारे म्हणता येते. उदाहरणार्थ अर्जुनाने वनवासात असताना पाशुपत व इतर अस्त्रांसाठी जे इंद्रकील पर्वतावर तप केलं होतं तेही राजस्तप याच सदरात मोडते. कारण राज्यप्राप्ती करून घेण्यासाठी कौरवांवर विजय मिळवण्याच्या हेतूने केलेले असे ते तप होते. राजस्तपाला भगवंतांनी श्लोकात चल व अध्रुवम अशी विशेषणे वापरलेली आहेत. अशा तपाला अस्थिर, अनिश्चित असे भगवंतांनी म्हटलेलं आहे. चल म्हणजे अस्थिर, म्हणजे क्षणभंगूर. ज्या हेतूने ते तप केलेले असते त्या फलाची प्राप्ती झाली की त्या तपाची परिसमाप्ती होते. तप हे काही काळापुरते स्वीकारण्यासारखे नसून
तप ही मनुष्याची जीवनशैली बनली पाहिजे, हे भगवंतांना अभिप्रेत आहे. रजोगुणी मनुष्य तप आचरतो ते मान मरातप प्रतिष्ठा अशा अनेक हेतूने, अर्थात तो परमात्म्यापेक्षा आपण कोणी वेगळे आहोत असे मानून हे तप आचरतो. रजोगुणी मनुष्याचा सर्व व्यवहारच लोभ प्रवृत्ती आरंभ कर्माणाम अशमस्पृहा अशा प्रकारचा असतो. लोभ फलेच्छेने अविरत कर्म करण्याची प्रवृत्ती यावर आधारलेला असतो. त्यामुळे या तपाचे फळ सुद्धा क्षणभंगूर व अस्थिर असते. तमोगुणी मनुष्य म्हणजे आसुरी संपत्तीने युक्त असा मनुष्य. आपले चांगले व्हावे अशी सर्वच प्राणीमात्रांची इच्छा असते, पण दुसऱ्याचे वाईट होऊन आपले तेवढे चांगले व्हावे असे आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्याला वाटते. त्यामुळे तेही तप करतात, पण दुसऱ्याचे अनिष्ट करावे अथवा व्हावे अशा हेतूने. उदाहरणार्थ, ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून भस्मसात व्हावा अशा हेतूनं भस्मासुरानं तप केलं होतं. तेव्हा कोणतेही तप सात्विक, राजस अथवा तामस आहे हे ठरवण्यासाठी त्या तपामागचा उद्देश महत्वाचा आहे, असं भगवंतांनी या 3 श्लोकात सांगितलेलं आहे. आता या 3 श्लोकांवरील ज्ञानदेवांचं विवेचन आपण उद्या पाहू.